गोष्ट तुझी माझी स्टोरी भाग 2. पाणी आलं त्याने खसकन हात सोडले. तिच्या गोऱ्या कमरेवर लालेला लोळ उठले. तो बाहेर गेला आणि एक मोठा आवाज आला. त्याबरोबर ती बाहेर धावली. तो समोरच्या रूमच्या दारात उभा होता आणि हात रक्तबंबाळ होता. वहिनी धावत वर आल्या. त्याने तिथं पाहिलं, कोणीच नव्हतं. खाली जाताना त्या दोघांच्या खोलीला आवाज त्यांना ऐकू आला. तुम्हाला काय वाटतं, हे असं आदळआपट करून स्वतःला इजा करून घेतली म्हणजे होणारं टळणार आहे? ती रडत म्हणाली. नाही ग, होणारं टळणार नाहीच. आणि हो, हे असं केल्याने माझी घुसमट कमी होते. तू तुझी मनमानी केलीस, आता मी करतोय एवढंच. असं म्हणत त्याने खडकन दरवाजा उघडला. समोर वहिनी उभ्या होत्या. वहिनी, यांना काही काम होतं का? तो एकदम नॉर्मल होत म्हणाला. अनुने पटकन डोळे पुसले. वहिनी आत आल्या. काय झाले अनु? त्रास होतोय का कसला? अगं नाही वहिनी, ती भांबावून म्हणाली. काय हे भाऊजी, एवढं कसं लागलं? वहिनी बेडच्या फास्ट एड बॉक्स उघडत म्हणाल्या. अहो वहिनी, ते मी आतल्या खोलीत काही पडल्याचा आवाज आला म्हणून तिथे गेलो. आत जाण्यासाठी दार उघडलं आणि मी आत जाणार तेवढ्यात दार येऊन हातावर आदळलं. बरं या, मी बँडेज करते हाताला. असं म्हणून वहिनींनी त्यांच्या हाताला बँडेज केलं. अनु किचनमध्ये आली. चहा गॅसवर ठेवला. मनात चहासारखं भावनाचं मिश्रण मनात उकळत होतं. असह्य भावना डोळ्यावाटे वाहत होत्या. तेवढ्यात आई आत आल्या. काय ग, चहा आटला बघ. कुठं आहे लक्ष? असं म्हणत त्यांनी गॅस बंद केला. सॉरी आई, ती डोळे पुसत म्हणाली. काय झालं बाळा, त्रास होतोय का कसला? नाही आई, ठीक आहे मी. असं म्हणत ती बाहेर आली. गरोदरपणात होतात मूड स्विंग्स असं वाटून आई गप्प राहिल्या. संध्याकाळ झाली होती. ऊन अस्ताकडे कल्ली होती. अनु डोक्यावर बसली होती. हात पोटावर होता. आतली हालचाल तिला जाणवत होती. ती विवंचतेत होती. आपल्या हात अंकुरणारा जीव, सत्य आहे की प्रॅक्टिकली विचार करत आपल्याला वाचवू पाहणारा आपला नवरा, दोन्ही तिचा जीव की प्राण होते. त्यामुळे ती जास्त गुदमरत होती. बाईने अशा अवस्थेत जास्त विचार करू नये. बाळाच्या वाढीसाठी चांगलं नसतं ते. असं म्हणत वहिनींनी तिला चहा दिला. चहा पिता पिता गप्पा झाल्या. ती मध्यंतरी 1 आठवडा आईकडे जाऊन आली. सोबत तो होताच. आता तिला 5वा लागला होता. पोट थोडंसं उभर दिसत होतं. एप्रिल महिना होता. तो फार उकडत होतं. तिची तर अगदी तगमग होत होती. पण ती सारं सहन करत होती, ते फक्त बाळासाठी. तो हल्ली खूप काळजी घेत होता तिची. अगदी एखादीला हिचा हेवा वाटावा इतकी सतत मागे मागे येणं, तिला भरवणं, हात धरून फिरायला नेणं, पण बोलणं क्वचितच व्हायचं. 6वा महिनासुद्धा असाच गेला. 7व्या महिन्यात ते पुन्हा सोनोग्राफीसाठी डॉक्टरांकडे आले. आता सोनोग्राफीत बाळाचे इवले हात पाय डोकं नीट दिसत होतं. त्यांची हालचाल दिसत होती. डॉक्टरांनी त्यांना बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकवले. दोघे आनंदले. डॉक्टरांनी पुन्हा काळजी घेण्याबाबत सांगितले. दोघे घरी आले तेव्हा तिचे आईबाबा आलेले होते. दोघे आईबाबांना भेटले आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले. खाली आले तेव्हा घरातले सगळे जमले होते. ती येऊन त्यांच्यात बसली. तो बाहेर जाणार तेवढ्यात आईने त्याला हाक दिली. अहो चिरंजीव, कुठे चाललाय? या बसा. आपल्या सौंच्या ढोहळ जेवणाची तयारी चालले. ढोहळ जेवण? आई नको ग, हे सगळं उगीच दगदग होईल तिची. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय, तो त्रासिक स्वरात म्हणाला. अहो जावई बापू, जनरीत आहे तशी जपायला हव्यात आपल्या चालीरीती, तिची आई त्याला समजावत म्हणाली. सगळ्या चालीरीती जपण्याचा आपण मक्ता घेतलाय का? पण नाही, तुम्हाला सगळ्यांना माणसाच्या जीवापेक्षा त्याचा आवाज चढलेला सगळ्यांनी आजच अनुभवला होता. तो रागात बाहेर निघून गेला. त्याला काय झालं हे कुणालाच समजलं नव्हतं. त्याची वेदना फक्त तिच्यापर्यंत पोहोचली होती. ती आलेच म्हणत त्याच्या मागे गेली. तो उगाच काहीतरी बरळला असेल असं मागून घरात सगळे पुढच्या तयारीला लागले. ती बाहेर आली तेव्हा तो एकटाच पावसात भिजताना दिसला. तो पाठमोरा उभा होता. तीही तशीच त्याच्याकडे गेली. मुसळधार पावसात चिंब भिजली. त्याला तिची चाहूल लागली. ती त्याच्यापासून 2 पावले दूर असताना तिचा पाय घसरला आणि तोल गेला. आता आपण पडणार असे वाटून तिने डोळे मिटले. पण तिला दणकट हाताचा स्पर्श जाणवला. तो हात त्याच्या होता, कारण तिची चाहूल लागताच
त्याने पटकन पुढे होऊन तिला सावरले होते. तिने हळू डोळे उघडले. ती त्याच्या बहुपाशात होती. त्याने तिला तशीच उचलली आणि आत आला. आत आल्यावर सगळ्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. पण तो काही न बोलता आणि न थांबता तिला घेऊन पायऱ्या चढत होता. तिची नजर त्याच्या डोळ्यात होती आणि त्याची तिच्याकडे असूनही शून्यात हरवलेली. त्याने थेट तिला बाथरूममध्ये नेलं. ओले कपडे काढून टॉवेलनं अंग पुसलं आणि कपडे बदलून बेडवर बसवलं. स्वतः कपडे बदलून आला आणि टॉवेलने तिचे केस पुसू लागला. तोपर्यंत तीही तशीच बसली होती, कारण लग्नानंतर तिच्या केसांचं ऑफिशियल डिपार्टमेंट त्याच्याकडे होतं. म्हणजे कितीही घाई असली तरी तिचे केस तो पुसणार हे ठरवलेलं. तिचे लांबसडक केस पाठीवरून झगऱ्यात सोडले की थेट कमरेखाली पडायचे. मऊ ओलेत केस हातात घेऊन लाड करताना त्याला स्वर्गीय आनंद व्हायचा. तुला कल्पना आहे काय झालं असतं जरा काळजी घेता येत नाही, तो रागवत म्हणाला. पण आज त्याच्या आवाजात एक प्रकारची शांतता होती. सॉरी सर, ती अपराधी भावनेने म्हणाली. अजूनही डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी माझ्या गळ्याखाली उतरत नाहीत. तू दूर जाणो. तो बोलता बोलता थांबला. एव्हाना केस पुसून झाले होते. तो टॉवेल बाल्कनीत वाळवायला घेऊन गेला. डोहाळे जेवणच्या 3ऱ्या आठवड्यात ठरले. फक्त 2 आठवडे राहिले होते. आई आणि वहिनींनी हौशेने सारं केलं होतं. तिची आईही होतीच मदतीला. दिवस भरभर गेले आणि शुक्रवारची सकाळ उगवली. लगबगांनी घरात नवचैतन्य घेऊनच सगळं घर फुलांनी सजलं होतं. सगळी तयारी झाली होती. घरच्या पुढे असलेल्या अंगणातल्या हिरवळीनुसार फुलांनी सजलेला झोपाळा ठेवला होता. लॉन असल्यामुळे वर स्लॅब होता, त्यामुळे पावसाचा प्रॉब्लेम येणार नव्हता. संध्याकाळी 4च्या दरम्यान पाहुणे यायला सुरुवात झाली होती. 7ला कार्यक्रम सुरू होणार होता, कारण आईंना तिचं बागेतलं तर वहिनींना चांदण्यातलं डोहाळे जेवण करायचं होतं. म्हणून दादाने हा तोडगा शोधून काढला होता आणि घरातल्या समोरच्या बागेत रात्रीच्या वेळी करा डोहाळे जेवण असं त्यांनी सुचवलं होतं. आणि सगळ्यांना हा तोडगा पटला होता. 6 वाजेपर्यंत वहिनी, ताई आणि तिच्या मैत्रिणींनी तिला छान तयार केलं होतं. तो काही घरी तरी घ्यायला रूममध्ये आला. मैत्रिणींच्या घोळक्यात आरशासमोर बसलेल्या तिला पाहून क्षणभर थकबरला. तिच्या बाजूला उभे असलेल्या विश्वाला तो म्हणाला. विश्वा, प्लीज. गालातल्या गालात हसत तिने सगळ्यांना बाहेर नेलं. तो अनुच्या जवळ गेला, तिला हात देऊन उठवलं आणि तिला एक वार न्याहाळलं. तिला त्या नजरेत खूप दिवसांनी तिचा पूर्वीचा मुकुंद भेटल्यासारखं वाटलं. हिरवी नऊवारी नेसून फुलांची वाडी लेवूनी नटलेली, गर्भापणाचं तेज तोंडावरून उजळून निघालेली त्याची अनु त्याच्यासमोर उभी होती. त्याचे डोळे भरून आले. अहो, काय बघताय? असे बोला ना काहीतरी. काही नाही ग, बघतोय माझ्या लेकीची आई. कशी सुंदर दिसते ती. तो म्हणाली. काय म्हणालात? लेकीची आई? म्हणजे तुम्ही मान्य केलंय ना आपल्या बाळाचं अस्तित्व? तिच्या आवाजात तिला झालेला आनंद झळकत होता. अगं बाळ माझंही असणार आहे. माझा शुद्ध अंश आहे तो. मग मी कसं नाकारेन त्याचं अस्तित्व? तो हळवा होत म्हणाला. हो, मला हीच काळजी सतावत होती. आता मला काही झालं तरी तुम्ही आपल्या बाळाला अंतर देणार नाही याची खात्री पटली मला, ती म्हणाली. अनु, आजच्या दिवशी तरी नको ना ते, तो काकुळतीला येऊन म्हणाला. अगं असं कसं? आता मी नसण्याची सवय व्हायला हवी आहो तुम्हाला. पण घाबरू नका, आपली लेक नाही भासू देणार तुम्हाला उणीव माझी. असं म्हणत असताना तिने पोटावर हात ठेवला. काय झालं? त्यानं विचारलं. लाथ मारते, ती हसत म्हणाली. 25? तो हळूच म्हणाला. काय 25? तिनं कुतूहलाने विचारलं. 25वी लाथ आहे ही.
लबाड आहे चिवताई, तो पाठमोरा होत म्हणाला. सर, ती पुढे काही बोलण्याआधी तो रूममधून बाहेर पडला आणि ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली. लगेचच तिच्या मैत्रिणी आत आल्या आणि तिला अंगणात घेऊन गेल्या. सव्वांनी ओट्या भरल्या. मैत्रिणींनी गिफ्ट्स दिल्या आणि आता होती कार्यक्रमातली गंमत. विश्वाने तिच्या पुढे 2 वाट्या धरल्या. एकात पेढा होता जे मुलाचं प्रतीक होतं आणि एकात बर्फी होती जे मुलीचं प्रतीक होतं. आणि अनुने एका वाटीला हात लावला. त्यात बर्फी होती. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या तोंडावर समाधान होते, कारण त्याला ही मुलगीच हवी होती. त्यानंतर फोटोज झाले. आता सेकंड हाफ होता, म्हणजे बहिणींची हौस, चालण्यातलं ढोवाळ जेवण. त्यासाठी त्यांनी तिच्यासाठी खास वेस्टर्न आउटफिट आणलं होतं. व्हाईट गाऊन आणि मॅचिंग असा व्हाईट पर्ल ज्वेलरी सेट. ती आली तेव्हा तो दुरूनच पाहत तिला म्हणाला. तेव्हा तिथे विश्वा आली. जिजू, इथूनच काय बघताय? चला, तुमच्या सवना झोका घ्यायचाय तुम्हाला. यावर त्याची काही रिॲक्शन नाही आहे हे पाहून ती ओढूनच त्याला झोपाळ्याकडं ठिकाणी घेऊन आली आणि सगळ्यांच्या आग्रहास्तर त्याने थोडा वेळ झोका दिला. नंतर तो तिथून बाजूला सरकला. 9 वाजेपर्यंत सगळं आटोपलं. पाहुणे संपले. घरातले सुद्धा कपडे बदलून आले. तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की तो बऱ्याच वेळापासून घरी नाही. अनु सैरभैर झाली होती. परत मैत्रिणींना कॉल करून विचारत होती, पण कुणालाही माहिती नव्हता तो कुठं आहे. रडून रडून तिचे डोळे सुजून लाल झाले होते. घरातल्या सगळ्यांना तिला आवरताना नाकी नऊ येत होते. शेवटी ती दाराबाहेर आली. रात्रीचे 10 वाजले होते. सगळे तिच्या मागे धावले. तेव्हाच तो आत येताना दिसला. घरच्यांनी तिला आत नेलं. पाठोपाठ तोही आला. तो चिंब भिजला होता. सगळे त्याला एकच विचारत होते की तो कुठे होता, पण तो उत्तर द्यायचं टाळत होता, म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. त्याने कपडे बदलले आणि जेवला. झोपण्यासाठी खोलीचं दार उघडून आत आला. अनु दिसली नाही. त्याने मध्ये चेक केलं. तिथंही ती नव्हती. तो खाली आला. तिथेही कुठे ती नव्हती. तो बाहेर आला. ती झोपाळ्यावर बसलेली त्याला दिसली. सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसाची जोरदार धडक येणार असं वाटत होतं. तो तिच्याजवळ जाऊन बसला. तशी ती त्याला बिलगली आणि डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. काय झालं? बरं वाटत नाहीये का? तो मृदू आवाजातले तिला विचारत होता. मी बरी आहे हो, पण मला राहून राहून एकच चिंता सावरते. आणि तो कोणती? मी मेल्यावर आपल्या बाळाचं कसं होईल हे बघ. तू आधी हा विचार मनातून काढून टाक. डॉक्टर काहीही सांगू देत मला माहीत आहे ना, तुला काही होणार नाही. तू स्वतःला सांभाळ. बाळाकडे लक्ष द्यायला मी आहे. वहिनी, आई, आम्ही सगळेच आहोत. तू स्वतःला जप. तो कसाबसा बोलत होता. त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. मुकुंदा, तिने आर्ततेने त्याला हाक मारली. बोल ना. त्याचाही आवाज खोल वाटत होता. सोबत चालण्याचं असमर्थ झाले. सप्तपदी सोबत चालले खरी, पण त्यामुळे तुमचं आणि ह्या होणाऱ्या जीवाचं आयुष्य मी दावणीला चुपल्यागत वाटतंय, ती म्हणाली. असं नाहीये ग. असं म्हणून तिला समजवताना त्याच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो तिच्या कमरेभोवती हात घालून रडू लागला. आता तिला ही रडू आवरत नव्हतं. तिचे डोळे ओलंसून वाहत होते. मी खूप प्रयत्न केला स्वतःला समजवण्याचा, पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य शून्य आहे अनु. मी नाही करू शकणार हे दिव्य तुझ्याशिवाय पार, प्लीज, असं म्हणत तो रडत होता. ती त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. दादा आणि वहिनी सहज बाहेर आले तेव्हा त्यांना हे दोघे दिसले. जवळ गेल्यावर त्याने दादाला मिठी मारली आणि तिने वहिनींना. त्या दोघांना समजत नव्हतं नक्की काय झाले. आधी दोघांना त्यांनी घरात आणलं. दोघांना पाणी दिलं. शांत झाल्यावर ते सांगण्याच्या बेतात होता, पण ती त्याला आवरत होती. पण शेवटी त्याने सगळं सांगितलं. खरं तर सगळ्यांसाठी खूपच मोठा धक्का होता. सगळेच त्यामुळे चिंतातूर झाले. आता रागवून फायदा नव्हता. सगळे हातबल होते. आता तिची नीट काळजी घेणं हेच त्याच्या हातात उरलं होतं. 8व्या महिन्यात तर तिला चालायला सुद्धा त्रास होत होता. बाळाच्या हालचालीमुळे रात्र तिला झोप लागायची नाही. पहाटे कधीतरी डोळा लागायचा. औषध, आराम सगळं व्यवस्थित चालू होतं. सगळे होईल तेवढा जीवाचा आटापिटा करून तिची काळजी घेणं होतं. त्यालाही
व्हायची. काम आणि दोघांना सांभाळताना त्याला तारेवरची कसरत करावी लागायची. पायऱ्या चढायला त्रास नको म्हणून तिला खालच्या खोलीत शिफ्ट केलं होतं. तिथून आईची खोली ही जवळच होती. तिची आई बाबा तिला त्यांच्याकडे घेऊन जायचं म्हणत होते, पण त्याला नकार होता. पण त्याचा हट्ट रास्ता होता, कारण तिच्या आईला एकटीला सारं झेपलं नसतं. इथे आई आणि वहिनी दोघी होत्या मदतीला, आणि त्याने आग्रह करून तिच्या आईबाबांना तिथेच ठेवून घेतलं. 9वा महिना लागला होता. आता ती खूप थकली होती. चेहरा मुलूल वाटत होता. तो जास्तीत जास्त वेळ तिच्या जवळ असायचा. डॉक्टरांनी 3ऱ्या आठवड्यातील तारीख दिली होती. त्याने 1 महिन्याची आगाऊ सुट्टी काढली होती आणि ती रात्र शेवटी आलीच. दिलेल्या तारखेच्या 1 आठवडा आधी रात्री 10च्या सुमारास तिला कळा सुरू झाल्या. सगळे तसे जागेच होते. घाई केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिची BP शूट झालं होतं. डॉक्टर बोलले लगेच डिलिव्हरी व्हायला हवी. नॉर्मल झाली तर ठीकच, नाही तर सिझेरियन करावं लागेल. मुकुंद बोलला, काहीही करा डॉक्टर, पण माझ्या अनुला आणि बाळाला वाचवा. आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहोत. बाकी सगळं परमेश्वराच्या हाती आहे. चल माझ्यासोबत, आपल्याला फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. डॉक्टर पाठ थोपटून धीर देत म्हणाले. त्याच्यासमोर कागदपत्रे आली. आई किंवा बाळ कोणा एकाला वाचवायचे हमीपत्र होते. ते थरथरत्या हाताने त्याने सही केली. डॉक्टर, मी लेबर रूममध्ये थांबलो तर चालेल का प्लीज? तो थरथरत बोलला. हो ठीक आहे. डॉक्टरांनी परमिशन दिली. त्याने बाहेर आईला सांगितले आणि तो आत गेला. अनु वेदनेने कणत होती. त्याला पाहून तिला धीर आला. तो तिच्या जवळ गेला. तिला सलाईन लावलं होतं. एरवी साध्या इंजेक्शनला घाबरणारी अनु आज इतक्या वेदना फक्त आपल्या बाळासाठी आणि त्याच्या सन्मानासाठी सहन करत होती. कळ आली की ती अगदी कळवळायची की बघणाऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल. खूप दुखतंय का ग? त्याने हळू तिचा हातात घेतला. विचारलं. हो, ती मलूल आवाजात म्हणाली. काही हवंय का? पाणी पितेस का थोडं? बरं वाटेल. नको सर, तुम्ही फक्त जवळ राहा. हात जोडू नका माझा. खूप भीती वाटते मला. आई ग, जरा सहन कर. मी तुझ्या वेदना नाही ग वाटून घेऊ शकत. तोही कळवळत होता. तिला त्रास असह्य होत होता. वहिनी सांभाळतील ना हो? आपल्या बाळाला देतील ना आईची माया? पण त्यांना विनू आहे. मग आपल्या बाळाचं कसं होईल? कोणी नसेल तरी चालेल, पण आई, तुम्ही तिला अंतर देऊ नका. ती कशीबशी बोलत होती. तू बोलू नको, शांत राहा. आणि आता कसलाच विचार नको करूस. नाही, मीन बोलून कसं चालेल? कसं करणार आहात सगळं माझ्या मागे? शांत राहा. तुला काही होऊ नाही देणार मी. तो तडकन उभा राहिला. खिडकीपाशी जाऊन बाहेर बराच वेळ बघत होता. रात्रीचे 3 वाजत आले होते, तरी तिची सुटका होण्याची चिन्हे दिसत नव्हती. बाहेर आणि आत सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता. तिचा आवाज तिथल्या प्रत्येकाचं काळीज पिटळून टाकीत होता. डॉक्टर ऑपरेशनचं मनावर घेत नव्हते, कारण त्यात जास्त धोका होता. सगळे शर्थीचे प्रयत्न करत होते. तो हताशपणे जवळ उभा राहून तळमळणाऱ्या अनुकडे पाहत होता. आणि शेवटी सकाळी 6 वाजता मुकुंदा, अशी तिची किंकाळी सगळ्यांच्या कानावर पडली आणि मागोमाग बाळाच्या रडण्याचा आवाज आला. सगळे आनंदले, पण क्षणभरच, कारण अजून अनुची काही बातमी आली नव्हती. मुलगी झाली. नर्सने येऊन सांगितलं. अनु ठीक आहे ना? बाबांनी धीर करून विचारलं. ते डॉक्टर सांगतील, असं सांगून ती निघून गेली. आत अनु घामाघूम झालेली, उशी आवळलेल्या मुठी सैल झाल्या. डॉक्टर, माझं बाळ कसं आहे? अगदी तुझ्यासारखं गोंडस आहे बघ. मुलगी झाली आहे तुला, असं म्हणत डॉक्टरांनी बाळाला तिच्या छातीवर ठेवलं. तो निष्पाप जीव तिला बिलगला आणि आई समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तो जवळच उभा होता. त्याचा हातात घेत ती म्हणाली, मुकुंदा, बाबा झालात तुम्ही. लेक दिली मी तुम्हाला, सांभाळा तिला. असं म्हणता म्हणता तिची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी बाळाला नर्सकडे दिलं. अनुला चेक केलं आणि मुकुंद, बाबा झालात तुम्ही, लेक दिली मी तुम्हाला, सांभाळा तिला. असं म्हणता म्हणता तिची शुद्ध हरपली. डॉक्टरांनी बाळाला नर्सकडे दिलं. अनुला चेक केलं आणि मुकुंदसोबत बाहेर आले. सगळे डोळ्यात प्राण आणून वाट बघत होते.
डॉक्टर उसासा टाकत म्हणाले, अनु कोमामध्ये आहे. अजून तिच्यावरचा धोका टळलेला नाही. डॉक्टर, ती शुद्धीवर कधी येईल? वहिनींनी विचारत होत्या. ते आत्ताच नाही सांगू शकणार. काही टेस्ट करावे लागतील. उद्या रिपोर्ट्स आल्यावर समजेल, डॉक्टर म्हणाले. आणि बाळ? आईने विचारत. बाळ अगदी हेल्दी आहे. थोड्या वेळाने तिला भेटू शकता. नर्स येऊन जाईल तुम्हाला. 3 दिवस झाले तो हॉस्पिटलमध्येच तिच्या जवळ बसून होता. शेवटी दादाने त्याला कन्व्हेन्स केलं आणि घरी पाठवलं. तो थेट रूममध्ये आला, दरवाजा लावून घेतला आणि तो कोसळलाच. पूर्ण रूमभर तिच्या आठवणी पसरल्या होत्या. त्याच्या मनातील अनु आता त्याच्या डायरीतून त्याच्याशी संवाद साधत होती. सगळे लहान लहान सगळे प्रसंग डोळ्यासमोरून जात होते. तिथेच आणखीन एक डायरी पडलेली दिसली, पण ती त्याची नव्हती हे त्याला कळलं होतं. त्याने ती उचलली आणि पहिलं पान उघडलं आणि त्याची नजर अक्षरावरून फिरली. ती अनुने लिहिलेली आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही. तिची सुरुवात ही अशी होती, प्रिय मुकुंदा, लग्नानंतर लिखाण सुटलं असं नाही म्हणणारा, पण मी काही कारणास्तव राहून गेलं. पण आज वाटलं की लिहावं असं वाटतंय. तुमच्यासाठी आणि आपल्या पिल्लूसाठी. आपल्या बाळाची बातमी जेव्हा आली तेव्हाच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या टेस्टमध्ये नंतरचा तणाव आणि टेन्शन मला जाणवत होतं. पण मी तरी काय करणार? तेव्हा मी फक्त तुमची अनु नव्हते. माझ्या प्रत्येक निर्णयाला तुमचा पाठिंबा होता आणि या काही निर्णयाला तो आहे हे मला त्याच रात्री कळलं होतं आणि मी निर्धास्त झाले होते. आठवतं का? रात्रीच्या चांदण्यात मला नीट झोप लागली नाही याची खात्री करून अलगद माझ्या पोटावर हात ठेवून बाळाशी साधलेला पहिला संवाद आठवतोय का? आणि अशा अनेक आठवणी तिने टिपून ठेवल्या होत्या. बाळाच्या हालचाली, पोटात मारलेली पहिली लात, त्या दोघांचा अबोला, त्यांनी मूकपणे पण अगदी तत्परतेने घेतलेली काळजी आणि त्याची रोजची होणारी तगमगसुद्धा तिने अचूक टिपली होती. शेवटचं पान डोहाळे जेवणा दिवशीचं होतं. त्यानंतर डायरी कोरी होती, कारण त्या दिवसानंतर ती त्याला खचलेली पाहून दिवसेंदिवस मुलल होत गेली आणि शेवटी अंथरुणात होती. तो बराच वेळ ती डायरी उराशी कवटाळून बसला होता. आज आठवडा उलटला होता. तो हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ बसून होता. डॉक्टर नुकतेच येऊन गेले होते. आठवडाभर त्यात स्वतःकडे अजिबात लक्ष नव्हतं. दादा जेवणाचा डब्बा घेऊन यायचे. पुन्हा सकाळी डब्बा परत न्यायला आले असता रात्रीचं जेवण तसंच पडलेलं असायचं. पण त्याच्या दिनवाण्या अवस्थेकडे पाहत त्यांना धडा रागवता सुद्धा यायचं नाही. जबरदस्ती घरी पाठवलं तरी तिथेही काही वेगळी परिस्थिती नसायची. तो स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायचा आणि अनुच्या वस्तू घेऊन न्याहाळत बसायचा. रात्र त्याच्या डोळ्याला डोळा नसायचा. सतत त्याला बेडवर निपचित पडलेली तिची अनु दिसायची. नीट न खाल्ल्यामुळे त्याची ही प्रकृती ढासळत होती. दाढीचे घुंट वाढलेले, रडून रडून सुजलेले डोळे, जागरणामुळे खोल गेलेले. आजही तो हॉस्पिटलच्या रूममध्ये तिच्या उशाशी बसून होता. ऑगस्टचा पहिला आठवडा होता, तरी बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. वारासुद्धा सुसाट्याचा वाहत होता. तेवढ्याच शेजारच्या वॉर्डमधून त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो उठून बाहेर त्या वॉर्डमध्ये आला आणि आत डोकावलं. त्याचीच मुलगी रडत होती आणि नर्स तिला चमच्याने दूध पाजण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण ती कशीच ते दूध तोंडात घेईना. आई आणि वहिनी दिवसातून एकदा तिला बघून जात असत. त्यांना जास्त वेळ थांबणे शक्य नव्हते, कारण विनूची शाळा, दादाचं ऑफिस, सगळ्यांचा स्वयंपाक, हॉस्पिटलमधला डब्बा, सगळ्यांची जबाबदारी वहिनींच्यावर येऊन पडली होती. आई जमेल तशी मदत करत, पण त्यांनाही आता जमत नव्हते. बाबाही मध्यंतरी येऊन गेले. 1-2 नातेवाईकही आले होते. विनूलाही आणलं होतं, पण छोटी माँ आपल्याशी बोलत नाही, तिने आपल्याला जवळ घेतलं नाही म्हणून नाराज होती. 3-3.5 वर्षाची पोर, ती सांगून तरी काय समजणार होते तिला. तिची समजूत घालता घालता सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. अनुला बरं नाही हे सांगितल्यावर जरा वरमली होती. दया, तिला माझ्याकडे. दरवाजात उभं राहून तो म्हणाले. आवाजासरशी नर्सने मागे वळून पाहिलं. तिने पाळण्यातून बाळाला उचललं आणि त्याच्याकडे नेलं. तिला उराशी कवटाळून तो तिच्या रूमच्या दिशेने गेला. तिचं रडणं सुरूच होतं. त्याने अलगद अनुच्या कुशीत ठेवले. ती बिलगून आणखीनच रडू लागली. तो अनुला बघत बोलू लागला. काय गं, हे आता का झोपून राहिलेस? हिच्यासाठी मरणाच्या दारात गेलीस ना, मग आता तुझ्या हृदयापर्यंत तिचा टाहो ऐकू जात नाही का?
उठ की एक बार बघ ना तिच्याकडे, घे ना तिला कुशीत, बघ तुझ्या प्रेमाला भुकलंय ते लेकरू. आणि मी माझं काय प्रेम केलंस माझ्यावर, साथ दिलीस मग आजच का? ए बायको ऐक ना गं, परत माझ्यासाठी आपल्या बाळासाठी ये ना. काही नाही ग आता सहन होत, असं म्हणत तो गुडघ्यावर बसून चेहरा हातात लपवून रडू लागला. एवढ्यात बाळाचं रडणं बंद झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि हुंकार त्याच्या कानी पडला. त्यांनी वर पाहिलं. अनु खालच्या ओठदाताखाली दाबत अश्रू भरल्या बंद डोळ्यांनी बाळाला कुशीत घेऊन पाजत होती. तिला पाहणा फुटला होता. अनु तो आनंदाने जवळजवळ ओरडलाच. पिल्लू पाहिलं का आपले बाबा कसं मुळू रडतात ते, असं म्हणत ती गालातल्या गालात हसू लागली. तिला हसताना पाहून तो मनोमन सुखावला. त्याची अनु मरणाच्या दारातून परत आली होती. तिच्याजवळ जात त्याने तिच्या कपाळावर आपले होठ टेकले आणि डॉक्टरांना बोलायला गेला. फोन करून घरच्यांना बोलावून घेतले. सगळे येताच डॉक्टरांनी तिच्या जीवाचा धोका टळला असल्याची खुशखबर दिली. दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज घेऊन तिला आणि बाळाला घरी आणलं. 12व्या दिवशी धूमधडाक्यात बारसं पार पडलं आणि नाव ठेवलं मीरा मुकुंद राधाची मीरा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.